ऐका हो ऐका, दापोली कोर्टाच्या आदेशानुसार भाऊराव साने यांच्या घराचा लिलाव होणार आहे, तरी लिलावाची बोली करण्यासाठी सर्वांनी रविवारी हजर राहावे हो। पुरुषाच्या घराची जप्ती होणार रे, पुरुषाला घरातून हाकलून देणार रे। पुरुषाच्या घराची जप्ती होणार, पुरुषाला घरातून हाकलून देणार रे। शाळेतली मुलं चिडवू लागल्यामुळे पुरुषोत्तम मास्तरांकडे गेला। मास्तरांकडे त्यांनी घरी जायची परवानगी मागितली, पण मास्तरांनी त्याला परवानगी दिली नाही। शाळा सुटली। लांडग्यांनी जशी एखाद्या कोकराची दशा करावी तशी इतर मुलांनी माझ्या भावाची केली। ढुमढुम करत, दवंडीची नक्कल करत ती सगळी पोरं त्याच्या मागे लागली। ती असं का करतायत ते त्याला कळतच नव्हतं। तो बिचारा घरी आला आणि आई 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 आई, मला शाळेतली मुलं चिडवत होती। का रे? म्हणतात कसे पुरुषाच्या घराची जप्ती होणार। हे घर तर आपले ना गाई, मग आपल्याला घराबाहेर का काढतात? सांग नाही, सांग ना। भगवंताची इच्छा, दुसरं काय? शेवटी ज्याची भीती वाटत होती तेच घडलं। चार पातेली, एक हंडा, 2 डबे, एक परात, एक पितळी हंडा, 1 2 3 4 5 6 7 पितळी डबे, बळवंतराव 6 ताट। माझं जरा ऐकता का? थांबाव जरा। 4 पेले। तरीही अजून येणे बाकी आहेच। ठीक आहे, हे सगळं सामान बांधून घ्या। एकदा माझं म्हणणं ऐका। थांबाओ, आता तुम्ही काय बोलायची वेळ गेलेली आहे। यांना पहिल्यांदा घराच्या बाहेर काढा, घराला कुलूप लावा आणि सील ठोका। अहो असं करू नका हो बळवंतराव। अहो ते अरे यशोदे, यशोदे, ए भाऊ, सखूला निरोप दिलाय? होय, येईलच ती। यशोदा तिची सारखी आठवण काढते। तिला म्हणावं लवकर ये। वैद्यांनी दिलेल्या मात्रेचा काहीही परिणाम होत नाही। काय करावं तेही सुचत नाही। गजानना, माझ्या यशोदेला वाचव रे।
यशोदेला वाचव.